आदरणीय मॅडम यांनी गुरुची महती सांगितली पहा. आणि आता आपल्याला सगळ्यांना डोळे बंद करायचे. सगळ्यांनी डोळे बंद करायचे आणि आपल्याला आपले गुरु आठवायचे. मी जी सांगन क्रिया ती क्रिया करायची आणि सगळ्यांनी डोळे बंद केले तरी चालते ना. मुलांनी सुद्धा सगळ्यांनी आपले डोळे बंद करायचे, अतिशय शांततेत बसायचं. आणि पहा, आता आपली पहिली गुरु ही आपली आई असते. डोळे सगळ्यांचे बंद आहेत. आता आपली आई इथं बसलेल्यांपैकी काहींची हयात असेल, हयात नाही, तरीही आपल्याला काही कारणास्तव आपली आईला सॉरी म्हणायचं राहिलेलं असतं, माफी मागायची राहिलेली असते. आता डोळे बंद केल्यानंतर आपल्याला आपल्या आईचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा. आपली आई आपल्या समोर बसलेली आहे, तिच्या समोर तुम्ही बसलेले आहात असं कल्पना करायची की आपली आई आपल्या बरोबर आहे. ती निरागस, ती प्रेमळ, आपली चांगली आई आपल्या बरोबर आहे. आपल्या कामाच्या व्यापात, आपल्या घाई गडबडीत आपल्या आईकडे दुर्लक्ष होत असतं. आणि आज त्या आईला म्हणायचं, आई कामाच्या व्यापात, संसाराच्या व्यापात, वेगवेगळ्या गोष्टीमुळं तुझ्याकडे दुर्लक्ष झालं असेल तर आई मला माफ कर. कारण आईने आपल्याला संस्कार दिलेले असतात, आईमुळं आपलं जीवन घडलेलं असतं. आणि आई पोटी बाळ जन्मते आई पहिला गुरु. आपली आई ही आपला पहिला गुरु आहे आणि या आईला आपण सगळ्यांचं दर्शन घ्यायचं. आता डोळे बंद आहेत, आपले वडील आठवायचे. आपण आपले वडील किती प्रेमळ, आपल्यासाठी तगमग करणारे, तळमळ करणारे, आपल्या मुलाने मोठं व्हावं, चांगलं कर्तृत्व करावं, आपल्या मुलीने काहीतरी करावं तिच्या जीवनात, ही वडिलांची तळमळ असते. आणि आपला मुलगा, आपली मुलगी चांगलं कार्य करतोय, नोकरी, व्यवसाय, शेती, चांगला माणूस म्हणून जगतोय असं वडिलांना दिसलं की वडिलांना खूप बरं वाटतं आणि ते अभिमानाने त्यांची छाती फुगते आणि त्यांना आपला अभिमान वाटतो. अशा वडिलांना आज म्हणायचं, माझ्या कामामुळं किंवा इतर गोष्टीमुळं माझं जर दुर्लक्ष झालं असेल तर मला माफ करा. आणि वडिलांची क्षमा मागायची, माफी मागायची आणि वडिलांना मनातल्या मनात वंदन करायचं, नमस्कार करायचा. आता आपले गुरु आठवा, ज्यांनी आपल्याला शिक्षण दिलं. वेगवेगळ्या क्षेत्रातले गुरु असतात, शाळेतले गुरु असतील, आध्यात्मिक गुरु असतील, सामाजिक क्षेत्रात वेगवेगळ्या. ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अखंड मंडलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. आता आपल्या सगळ्या गुरूंना वंदन करून सावकाश डोळे उघडायचे. आजचा जो गुरुपौर्णिमेचा दिन आहे, आता आपण सरस्वती मातेच्या प्रतिमेचं आणि सावित्री मातेच्या प्रतिमेचं पूजन केलेलं आहे आणि सुरुवात झालेली आहे. आपला पुढचा जो टप्पा आहे तो आपल्याला आपले या ठिकाणी आलेले आजी, आजोबा, आई, वडील, तर त्यांचं आपल्याला पूजन करायचं.
हा ए शांत हा आणि ज्यांनी ताट आणलेलं नाही पण पालक आले तर यांचं झाल्यानंतर मग तुम्ही घ्या त्यांच्याकडून. बघा बाई इकडे बघ बाई इकडे बघ. हा आता तुम्ही काय करायचंय बसल्या बसल्या तो श्लोक म्हणत राहायचा आहे नमः गुरु ब्रह्मा गुरु माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना हीच आमचे मागणे हीच आमची प्रार्थना हीच आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना हीच आमचे मागणे. धर्म जाती प्रांत भाषा वेश सारे संपुदे धर्म जाती प्रांत भाषा वेश सारे संपुदे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे.